मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पिता पुत्रांवरती हल्लाबोल केलाय। रेमडेसिवीरच्या कंत्राटावरून आदित्य ठाकरे शिंदेंच्या निशाण्यावर आज दिसले। आज सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात वक्तव्य केलेलं आहे। सभागृहामध्ये आज संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी ठाकरे पिता पुत्रांवर निशाणा साधलेला आहे। कोविड काळामध्ये कशा पद्धतीने कारभार सुरू होता याचा संपूर्ण पाढाच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी वाचला आणि कथित घोटाळ्यावरून त्यांनी निशाणा साधलेला आहे। माणसं मरत असताना नोटा मोजायच्या मशीन सुरू होत्या असं म्हणत त्यांनी ठाकरे पिता पुत्रांवरती आरोप केलेले आहेत। असे निर्देश आहेत। रेमडेसिवीर मध्ये देखील अध्यक्ष महोदय असंच झालंय। महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख असलेल्या राठोड यांना भायखळा येतील महापौर बंगल्यावर बोलवून रेमडेसिवीरचं कंत्राट हेट्रो लॅब्सला देण्यास सांगितलं। काय कारण? यासाठी युवा नेत्याचा मित्र असलेला एक पुण्यवान याला मदत करा असे निर्देश आले। युवा नेते पारखी असल्यामुळे पुण्यवान माणसाला ते काम देऊन टाकलं। खिचडीचं टेंडर भरताना अर्ज सह्याद्रीच्या नावाने त्यावर कंपनीशी कोणताही कागदोपत्री संबंध नसलेल्या कदमची सही याहून एक भारी गोष्ट म्हणजे पात्रतेसाठी ज्या किचनचा पत्ता दाखवण्यात आला ते किचन गोरेगाव येथील पर्शियन दरबार या हॉटेलच्या मालकाचं आणि आपलं किचन खिचडीसाठी दाखवण्यात आलंय याचा त्या पर्शियन दरबारच्या मालकाला पत्ता देखील नाही। म्हणजे त्याचा जेव्हा माहिती घेतली तेव्हा त्यांनी ॲफिडेव्हिट दिलंय की माझ्याशी कुठल्याही प्रकारचा करारनामा कोणी केलेला नाही आणि माझा या घटनेशी काही संबंध नाही। या अरेबियन नाईट सोबत पर्शियन नाईटच्या सुरक्षता देखील पुढे आल्यात। आता फक्त आणखी एकीकडे सामान्य माणूस जिवंत राहण्यासाठी धडपड करत असताना यांच्या नोट काउंटिंग मशीन मध्ये मात्र खंडू होता। इकडे माणसं मरत होते, नोटा मोजल्या जात होत्या आणि इकडे माणसं मरत होती। घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचे सीएम आहोत असं सर्टिफिकेट देखील मिळालं। अरे घरी बसून एक नंबर कसा होऊ शकतो दादा? नाही, तो नंबर उडून नव्हता, तो पाठून होता।